आज महाराष्ट्रातील 499 आदिवासी आश्रम शाळांमध्ये वर्ग 3 मधील जवळजवळ 1971 शिक्षक आणि वर्ग 4 मधील 2200 कर्मचारी विविध स्तरावर काम करणारे असे 4183 कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे। आणि यामध्ये 30 कोटी म्हणजे 35 कोटीमध्ये सर्वसाधारण यांचं सॅलरी व्हायची वर्षाची। मात्र आता या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं आणि 85 कोटीची नवीन टेंडर काढून या गोरगरीब कर्मचाऱ्यांवर अन्याय करायचा असं महाराष्ट्रातील महायुती सरकारचं धोरण आहे। मात्र ते सगळे कर्मचारी नाशिक मध्ये आदिवासी आयुक्तालय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी हे सर्व कर्मचारी उपोषण करतात 8-10 दिवसापासून। आणि यांची नोकरी 1 ते 10 वर्षापर्यंत झालेली आहे। आणि आज 54 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हे महायुतीचं सरकार या गोरगरिबांवर अन्याय करतंय। हा अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून हिंदुजन नायक मान्य रावसाहेब ठाकरेंकडे हे सर्व कर्मचारी त्यांचे प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटले, साहेबांना सगळी माहिती दिली आणि साहेब आता मुख्यमंत्री साहेब आणि संबंधित जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून या कर्मचाऱ्यांना 100% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे असा सगळ्यांना ठाम विश्वास आहे। सुवर्ण आणि अंकुश पुढे सुवर्ण इकडे रे साहेबांनी सगळी जी माहिती ती विचारली, कोणत्या प्रकारे तुमच्यावर अन्याय होतोय। तर या ठिकाणी त्यांच्या युनियनचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, वाघदिदी आहे, अंकुश आहे, यांनी सगळी माहिती दिली आणि आता ते तुमच्याशी ते सुद्धा बोलतील, ते तुम्हाला सर्व माहिती देतील तेवढी। आज आम्हाला राजसाहेबांना आज हिंदू हृदय सम्राट दिनकर पाटील साहेब यांच्या थ्रू आम्ही इथे राजसाहेबांपर्यंत पोहोचलो। आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। त्यांनी आम्हाला सर्व इथे आणलं। आम्ही आमचा जो मुद्दा होता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचा मुद्दा आम्ही साहेबांपुढे मांडला आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं। साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता 2-3 दिवसानंतर मी सीएम साहेबांशी चर्चा करून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि म्हणजे आमचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्याशी पण आम्ही सविस्तर चर्चा करून सीएम साहेबांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला नक्कीच यावरती न्याय मिळवून देऊ असं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय। आणि मी नक्कीच साहेबांपुढे एक विनंती करते की साहेब जसं तुम्ही सर्वांचे आहात तसे तुम्ही आमचे आहात आणि आम्हाला तुम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचले। आणि साहेबांचे मी मनापासून आमच्या महाराष्ट्र रोजंदारी संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानते। चांगली चर्चा झाली। आमचं आंदोलन हे नाशिक आदिवासी विकास विभाग या ठिकाणी आयुक्तालयासमोर आमचं आंदोलन 9 तारखेपासून चालू आहे आणि आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाहीयेत। आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीये जोपर्यंत आम्हाला कागदी स्वरूपात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीयेत। किती वर्ष झाली तुम्ही नोकरी करताय? किती लोक आहेत? जवळपास 1 वर्षापासून तर जवळपास 13-14 वर्षापर्यंत कर्मचारी कार्यरत आहेत। आज अद्यावत 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ते 13 वर्षापर्यंत कर्मचारी कार्यरत असून जवळपास 1791 शिक्षक आणि 1561 हे वर्ग 4चे कर्मचारी असतील। मग त्यामध्ये स्वयंपाकी कामाठी चौकीदार शिपाई असे कर्मचारी आम्ही कार्यरत आहोत। नक्कीच आम्हाला आज दिनकर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांना भेटण्याची जी संधी मिळाली आणि साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की येत्या 2-3 दिवसामध्ये मी राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करून 100% तुम्हाला न्याय मिळवून देईल असं आश्वासन दिलं। आणि त्याबद्दल मी खरंच साहेबांचे खूप खूप सुंदर असा वेळ पण दिला आणि पूर्ण
वेळ सुंदर चर्चा झाली आणि म्हणणं ऐकून घेतलं. आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आम्ही कुठून आलात, कसे आलात, कोणासोबत आलात याबाबत सर्व चर्चा केली, विचारणा केली आणि त्याच्यानंतर मी राजसाहेबांचं आणि राजसाहेबांसोबत आमची जी काही चर्चा घडवून आणली असे दिनकर अण्णा पाटील प्रथम आणि संपूर्ण नाशिक मनसे टीम यांनी आम्हाला राजसाहेबांपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल त्या टीमचं आणि साहेबांचं खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.